आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरींची शक्यता, तर पुढील 5 दिवस कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार, हवामान खात्याचा अंदाज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त, शहरातील नाक्यांवर स्थिर सर्वेक्षण पथकांची तैनाती, प्रत्येक वाहनांची कसून चौकशी। चावीवाले निवडणुकीच्या कामाला अनुपस्थित राहिल्यामुळे अधिकाऱ्यांची नोटीस, निवडणुकीसाठी केलेली नियुक्ती रद्द करा, चावीवाल्यांची मागणी। चावीवाल्यांना निवडणुकीचं काम, उपनगरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर। ठाण्यात भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध, ठाणे जिल्ह्यात 85 वर्षांवरील 634 नागरिक आणि 103 दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क। मुंबईत 803 डॉक्टरांना राज्य सरकारने निश्चित केलेल्या विद्यावेतनापेक्षा दिलं जात आहे कमी वेतन। कमी वेतन मिळत असल्यानं डॉक्टरांना शिक्षण घेताना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। उन्हाची तीव्रता वाढल्यानं पुणे शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली, पाणी पुरवठा कमी पडत असल्यानं 4 ते 5% टँकरच्या मागणीत वाढ, शहरात टँकरची संख्या जवळपास 7960 वर। पुणे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती, जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी। पुण्यात सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे बोजवारा, शहरातील वाहनांची संख्या 50 लाखांवर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक प्रदूषण। पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, मतदारसंघातील 2018 मतदान केंद्रांसाठी पोलिंग पार्टी सज्ज।